आता हे सगळं झालं चांगलं-चांगलं तुळशीच्या बिया आणि चिया सीड्सबद्दल. पण त्याचे काही दुष्परिणाम पण होतात का? तर दुष्परिणाम होतात म्हणण्यापेक्षा कुठल्याही गोष्टीचा जेव्हा तुम्ही अतिरेक करता, तेव्हा त्याचे काही ना काही साइड इफेक्ट्स तुम्हाला होणारच आहेत. म्हणून जेव्हा तुम्ही कुठलंही गोष्ट आपल्या आहारामध्ये ठेवतात, तेव्हा ते आलटून-पालटूनच घ्यायची असते. म्हणजे साधं असं सांगतात, की आहारसुद्धा रोज एक-एक प्रकारचाच घेऊ नका. म्हणजे रोजच पोळी भाजी, पोळी भाजी, पोळी भाजी, रोजच बटाटा, 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 रोजच गहू, गहू, गहू असं करू नका. धान्य पण बदलत राहा, कडधान्य बदलत राहा, भाज्या बदलत राहा, फळं बदलत राहा, कोशिंबिरी बदलत राहा. जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रकारच्या विटामिन्स मिळतील. सगळ्या प्रकारचे ए टू झेड विटामिन्स, मिनरल्स सगळं मिळेल. पण त्याचा जो साइड इफेक्ट आहे तो पण अॅक्युम्युलेट होणार नाही. कारण एकच गोष्ट तुम्ही रोज, 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 रोज करत गेलात, की त्याचा काहीतरी साइड इफेक्ट अॅक्युम्युलेट होणार असतो. मग चिया सीड्स आणि तुळशीच्या बिया किती दिवस घ्याव्यात? तर खरं तर आलटून-पालटून घ्याव्यात. एक दिवस तुळशीच्या बिया घेतल्या, मग एक दिवस दुसरं काहीतरी घेतलं, असं करावं किंवा तुम्हाला सतत घ्यायचं असेल, तर महिनाभर घ्या, नंतर पुढे 15 दिवस गॅप देणं हे गरजेचं आहे. पुढे अजून एक प्रश्न येतो, की कुणी घेऊ नयेत चिया सीड्स आणि तुळशीच्या बिया. तर विशेषतः तुळशीच्या बियांमध्ये इस्ट्रोजन आहे असं सांगितलं जातं आणि म्हणून तो प्रेग्नंट स्त्रियांनी ते घेऊ नये. तर प्रेग्नंट स्त्रियांनी असं सुद्धा प्रेग्नन्सी असेल, ब्रेस्ट फीडिंग असेल, नवजात बालकं असतील, त्यांनी कुठलेही प्रयोग हे वैद्यकीय सल्ल्याशिवाय करूच नयेत आपल्या शरीरावर. आणि मग तुळशीच्या बिया पण त्याला अपवाद नाहीत. पुढे येतं की चिया सीड्स ह्या बऱ्याच पेशंट्समध्ये क्रॅम्प आणि गॅसेस तयार करतात. म्हणून ज्यांना विशेषतः आय-बी-एस आहे, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहे, अपचन आहे, आतड्यांची ताकद कमी झाली आहे, त्यांना त्यांना चिया सीड्स चालणार नाहीत. पुढे म्हणजे जर तुम्हाला चक्कर येत असेल, बी-पी एकदम लो होत असेल, तर अशांमध्ये सुद्धा चिया सीड्स चालत नाहीत. कारण का तर ते बी-पी, उच्च रक्तदाबासाठी ते चांगलं काम करतं ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असल्यामुळे. म्हणून जास्त प्रमाणात सेवन करू नका. जर तुम्हाला लो बीपीचा कायमच तुमचा लो बीपी राहत असेल, अशी जर तुमच्या बॉडीची टेंडन्सी असेल, तर खूप जास्त प्रमाणात ते सेवन करू नका. तसंच तुळशीच्या बियासुद्धा मूत्रल आहेत. त्याच्यामुळे एकदम वॉटर लॉस होऊन डिहायड्रेशन होऊ शकतं. मग चक्कर येऊ शकते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तारतम्याने वापरायच्या आहेत. आणि पुढचं एक म्हणजे की ज्यांना ॲस्पिरिन किंवा इकोस्प्रिन, वारफॅरिन असे रक्त पातळ करण्याच्या गोळ्या चालू आहेत, ज्याला अँटिकोॲग्युलंट म्हणतात. अशा लोकांनी सुद्धा चिया सीड्स घ्यायच्या नाहीयेत. तसंच याच्यामध्ये पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे, कॅल्शियम ऑक्झॅलेट्स आहेत मेन म्हणजे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या मूतखडे तयार करायला प्रमोट करतात. म्हणून ह्या बिया ज्या आहेत, त्या ज्यांना मूतखड्यांचा खूप जास्त त्रास आहे, त्यांनी घ्यायच्या नाहीत. आता बऱ्याच वेळा 1-2 मायनर ज्याला रिनल कॉन्क्रिशन्स म्हणतात ते आढळतात. म्हणजे 1-1, 2-2 मिलीमीटरचे छोटे-छोटे खडे असतात आणि कमी असतात. एखाद दुसरा खडा असेल तर हरकत नाही. त्यानी उलट तुळशीच्या बिया जर ह्या अशा लोकांनी घेतल्या तर ते मूत्रल आहे म्हणजे सगळं मूत्रावाटे ते निघून पण जातील ते सगळे स्टोन. पण ज्यांना खूप जास्त मूतखड्याचा त्रास आहे, कायम-कायम मूतखडे तयार होतात, अशांनी चिया सीड्स आणि तुळशीच्या बिया घेऊ नका. तर जे घ्यावं हे जितकं महत्त्वाचं आहे ना, ते तेवढंच कुणी ह्या गोष्टी करू नयेत, हे सुद्धा समजणं खूप महत्त्वाचं आहे.